मुख्यमंत्र्यांनी काल शेतकऱ्यांबद्दल केलेलं भाषण हे फक्त राजकीय भाषण होतं. मुळात केलेल्या घोषणाचा शेतकऱ्यांना फायदा झाला का, त्याची नुकसान भरपाई तरी त्याला मिळाली का, हा प्रश्न आहे. तलाठी भरतीत मोठा पैशाचा व्यवहार झाला आहे. ज्याचे नाव तलाठी भरतीच्या यादीत होते ती नावं शेवटच्या यादीत होती. याचे पुरावेही विद्यार्थ्यांकडे आहे. पेपर फुटीबाबत आम्ही म्हणत होतो कायदा करा, पण या सरकारने कायदा न करता समिती नेमली. ती समिती नेमण्याचं काही कारण नव्हतं. अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत जे विधान केलं त्यांना शुभेच्छा. ते हे एकट्यानं बोलून होत नाही. काल मुख्यमंत्री साहेबांच्या भाषणामध्ये आमच्या सगळ्यांची महाराष्ट्राचा तमाम शेतकऱ्याची अपेक्षा होती की दुष्काळ परिस्थितीमध्ये तुम्ही शेतकऱ्याला किती मदत देणार. अतिवृष्टी जी झाली त्याच्यामध्ये जो शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे सगळीकडेच, विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्रापासून खानदेशपर्यंत, तिथं तर शेतकऱ्याला तुम्ही मदत किती देणार. पण त्या बाबतीतली कुठलीही चर्चा झाली नाही. सोयाबीनचे भाव 4,500 रुपये ते वाढवण्यासाठी आपल्याला काय मदत करता येईल, तसंच कपाशीचे भाव जे पडलेले आहेत आणि तुरीला आज जी काही अडचण आलेली आहे. त्यामुळे काल मुख्यमंत्री साहेबांचं भाषण आपण जर ऐकलं ते फक्त राजकीय भाषण होतं. त्याच्यामध्ये सामान्य शेतकऱ्यासाठी कुठेही काय नव्हतं. त्यामुळे हे जे काही टी शर्ट घातला आहे, शर्ट घातला आहे, एक बंडी स्वरूपाचा आहे. शेतकऱ्याची व्यथा या टी शर्टवर आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या वतीने मी परत एकदा या मंत्री महोदयांना आणि मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की तुम्ही शेतकऱ्याच्या बाबतीत काहीतरी ठोस असा निर्णय तिथं द्या. मदत किती करणार हे तुम्ही सांगा. तुमचं राजकीय भाषण आम्हाला नको, तर तुम्ही शेतकऱ्याला काय देणार हे आम्हाला जास्त माहिती महत्त्वाचं आहे. दुसरीकडे आपण पाहिलं तर आज महायुतीतले सर्वच आमदार संघाच्या कार्यालयात गेले होते. एकूणच संघाचं जे महत्त्वाचं नागपूरचं त्यात गेले होते बौद्धिक कार्यक्रमासाठी. कसं पाहता त्याकडे? राष्ट्रवादीमध्ये आमदार मात्र गेले नव्हते, दादा गेले नव्हते. आता तिथं बौद्धिक काय चर्चा झाली खरं तर आपल्याला बघावं लागेल. काय शेवटी पुरोगामी आणि प्रतिगामीमध्ये खूप मोठा फरक आहे. पुरोगामीमध्ये विकास येतो आणि प्रतिगामीमध्ये विकास येत नाही. आणि ज्या पद्धतीने हे सरकार चाललं आहे ते महाराष्ट्राचा कमी विकास आणि गुजरातचा जास्त विकास. मग हा संदेश घेण्यासाठी हे सर्व तिथे गेले होते का? जो अन्याय महाराष्ट्रावर होतो तो अन्याय दूर करण्यासाठी या सरकारने काम करायला पाहिजे. पण तसं काय होताना दिसत नाही. त्यामुळे खरं तर हे सरकार महाराष्ट्रातल्या लोकांसाठी काम करते का गुजरातच्या, हे कुठेतरी स्पष्ट त्या लोकांनीसुद्धा केलं पाहिजे, संघटनेच्या आणि इथं असणाऱ्या BJPच्या नेत्यांनीसुद्धा केलं पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मत आहे. तुम्ही जर आज मुलांना भेटलात ज्यांनी तलाठी भरतीसाठी प्रयत्न केले होते त्यांच्याकडनं संपूर्ण पुरावे आहेत. ते पुरावे असे आहेत की आम्ही अधिवेशनामध्ये जेव्हा हा मुद्दा मांडला होता की तलाठी भरतीमध्ये पेपर फुटतोय आणि जो माणूस पेपर फुटतोय त्याचंच फायनल यादीमध्ये नावसुद्धा आलेलं आहे, तेव्हा आम्हाला उत्तर फार थातूर मातूर हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं की ज्या पत्रकारांनी ही खरी बातमी दिली त्याच्यावर हक्कभंग आणतो असं त्यांनी सांगितलं. आता हे 30 लाख रुपये घेतले गेले हे आम्हाला लोकांकडनं कळतं आणि काही प्रमाणात पेपर फूट 100% फुटी झालेली आहे. जर 4,500 पदाची ती भरती होती, 1000 पदासाठी सुद्धा जर पैसे घेतले असेल तर 3,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा गरिबाच्या भविष्यावर झालेला आहे. तुम्ही जर बघितलं तर आम्ही म्हणतोय पेपर फुटीचा कडक कायदा हा तुम्ही लवकरात लवकर आणा, पण हे सरकार मुद्दामून चाल ढकल त्याच्यामध्ये करते. एक कमिटी केली, कमिटी करण्याचं काही कारण नव्हतं, 3 महिने घेण्याचं काही कारण नव्हतं. जर त्यांना खऱ्या अर्थाने पेपर फुटीचा कायदा आणायचा झाला असता तर तो 10 दिवसातसुद्धा आणला असता. पण कदाचित पुढच्या काही महिन्यांमध्ये ज्या भरती होणार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अर्थकारण नाही तर पैशाची देवाणघेवाण करण्याचा विचार या सरकारमधले काही नेत्यांचा असावा. 2 दिवसापूर्वीच एका पेपरमध्ये UD विभागाचा जो पेपर होता त्याच्यामध्ये सुद्धा पेपर फुटी झालेली ही आपण सर्वांनी बघितली. त्यामुळे हे सरकार कुठंतरी लहान जी मुलं आहेत, युवा आहेत, त्यांच्या भवितव्यावर लोणी खाण्याचा प्रयत्न करत आहे असं आमच्या सगळ्यांचं ठाम मत आहे. अमोल मिटकरी यांनी महत्त्वाचं विधान केलं. त्यांचं न्यू इयरचं रेझोल्युशन आहे की अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत आणि त्यासाठी हवा तो प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला पाहिजे. त्यांना मनापासून शुभेच्छा. तुम्ही कष्ट करत राहा. एक व्यक्ती बोलून होत नसतं, लोकांना विश्वासात घ्यावं लागतं. येत्या काळामध्ये बघूया काय होतं. संघाचं आज बौद्धिक होतं बोललो. थँक्यू.